नमस्कार, संगीताच रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। वरण भात, त्यावर तुपाची धार आणि सोबत लोणचं, हे जर जेवणात असेल ना तर यापेक्षा वेगळं सुख असं काही नाही। आज आपण बनवत आहोत फोडणीचं वरण। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। त्यासाठी मी इथे 1.5 वाटी तूर डाळ घेतलेली आहे। 3 जणांसाठी बनवते म्हणून 1.5 वाटी घेतलेली आहे। ही आपण स्वच्छ धुवून घेऊयात। 3 ते 4 पाण्याने स्वच्छ डाळ अशी धुवून घ्यायची आहे आणि कुकरमध्ये पाणी ठेवलं आहे, त्यामध्ये डाळ घालून घेत आहे। डाळ घातल्यानंतर लगेच कुकरचं झाकण आपल्याला लावायचं नाही आहे, पहिले उकळी येऊ द्यायची आहे। कारण उकळी आल्यानंतर त्यावर असा जो काही फेस येतो तो फेस आपल्याला काढून घ्यायचा आहे। कारण बाजारात मिळणाऱ्या डाळीवर खूप कीटकनाशके आणि केमिकल प्रोसिजर केलेली असते, त्यामुळे हा जो काही फेस येतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे, त्यामुळे आपल्याला अपचन होऊ शकतं। आता आपले फेस काढून झाल्यानंतर मी इथे झाकण लावते आणि जवळपास आपल्याला 3 ते 4 शिट्या काढून घ्यायच्या आहेत। 4 शिट्या झालेल्या आहेत, आपण बघून घेऊया डाळ शिजली आहे का तर। डाळ आपली छान शिजलेली आहे। आता आपण डाळीला लगेच फोडणी देऊन घेऊया। त्यासाठी मी इथे छोटं पातेलं ठेवलेलं आहे, त्यामध्ये जवळपास 2 पळी तेल घालून घेत आहे। तेल छान तापलं त्यानंतर मी सगळ्यात अगोदर इथे लसूण घालते, कारण लसूण थोडासा होण्यासाठी जरा वेळ लागतो, त्यामुळे अगोदर लसूण घातलाय। त्यानंतर मोहरी घालून घेऊया। मोहरी छान तडतडली की जिरं घालून घेत आहे। जिरं पण छान झालंय की भरपूर असा मस्त कढीपत्ता घालायचा आहे, सोबत हिंगसुद्धा घालायचा आहे। हिंगाने छान चव येते आणि कुठली पण डाळ बनवताय त्यामध्ये कढीपत्ता नक्की वापरा, कढीपत्त्याने खूप छान चव येते वरणाला। पाव चमचा हळद घालून घेत आहे। आता हे सर्व जे काही साहित्य आपण घातलेलं आहे हे छान आपल्याला तेलावर परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये डाळ घालून घेऊयात। डाळ घालून घेतलेली आहे मी। डाळ थोडीशी घट्ट आहे, त्यामुळे यामध्ये आपल्याला जसं तुम्हाला गरजेनुसार पाणी लागेल तसं पाणी तुम्ही ॲड करा। पोळीसोबत खाताय तर थोडं पातळ ठेवा, भाताबरोबर खाताय तर घट्ट असेल तरीही चालेल। तुम्ही पाणी गरम करूनही वापरू शकता, मी इथे सध्या थंड पाणी घालते, पण कोमट करून पाणी वापरलं तर उत्तम। आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेत आहे आणि भरपूर अशी मस्त कोथिंबीर घालून घ्यायची आहे। आता या वरणाला आपण एक उकळी काढून घेऊयात। हे बघा, वरणाला छान उकळी आलेली आहे। तुम्ही हे वरण भाताबरोबर खाऊ शकता, परत पोळीबरोबर खाऊ शकता, खूप छान लागतं। आणि जेवणामध्ये वरण असेल तर परिपूर्ण जेवण असं होतं। आज मी ज्या पद्धतीने बनवलं त्या पद्धतीने तुम्हीसुद्धा नक्की करून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।